भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। मॅजिक फिगर भाजपने गाठली आणि त्याहून 2 जागा भाजपकडे अधिक आहे। हाच परफॉर्मन्स भाजपने कायम ठेवला तर भाजपची निर्विवाद सत्ता दिल्लीमध्ये स्थापन होईल असं म्हणतात। तर भाजप 38 जागांवर आणि आप 26 जागांवर आघाडीवर आहे। या कलानुसार आपण पाहतो की भाजप दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करेल असं चित्र या आकड्यांवरून तरी पाहायला मिळतंय। यात आपसाठी सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीमध्ये अरविंद केजरीवाल हे एकदा सुद्धा पुढे गेलेले नाहीये। त्यामुळे सुरुवातीपासून ते अजूनही पिछाडीवर आहेत। हा आपसाठी एक मोठा धक्का आहे। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची तुरुंगवारी कुठेतरी आपला धक्का देताना पाहायला मिळत आहे। अरविंद केजरीवाल हे देखील पिछाडीवर। कलानुसार 27 वर्षांनंतर 1993 नंतर भाजप पुन्हा इथे कमबॅक करताना पाहायला मिळते। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलणार असं हे आकडे सांगतायत। एक्झिट पोलचे अंदाज हे बरोबर येताना दिसत आहेत। भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। 38 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत तर आपचे 26 जागांवर आप आणि भाजपमध्ये फरक आहे एकूण 12 जागांचा। तर आरोग्य, शिक्षण, वीज आणि पाणी हे मोफत ही जी आपची योजना होती त्यालाही कुठेतरी धक्का बसताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यावरच भिस्त होती आपची, मात्र आप 26 जागांपर्यंत मजल आपची पोहोचलेली आहे। भाजप आता 37 जागांवर तर आप 27 जागांवर आघाडीवर, दोन्हीमध्ये 10चा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय। आप आणि भाजपमधला फरक हा कमी होताना दिसतोय। हा फरक 12 वरून आता केवळ 10 जागांवर आलेला आहे। कल कायम राहिल्यास मोदी उदयानंतर दिल्लीत पहिल्यांदाच कमळ फुलणार आहे। दिल्ली विधानसभा भाजपला मोदींच्या नेतृत्वानंतर सुद्धा जिंकता आलेली नव्हती, पण यावेळेस भाजपला यश येताना दिसतंय। तर 27 वर्षांनंतर भाजप दिल्लीमध्ये इथे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत। कल कायम राहिले तर मोदी उदयानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करू शकते। केजरीवाल पराभवाच्या छायेत आहेत। आप 27 जागांवर आघाडीवर, भाजप 38 जागांवर आघाडीवर। सुरुवातीपासूनच भाजपनं आपली आघाडी या ठिकाणी कायम ठेवली आहे। दिल्लीची निवडणूक ही भाजपनं अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी प्रचारामध्ये भाजपनं उतरवलेलं होतं। स्वतः मोदी, अमित शहा यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली होती। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये भाजपचे स्टार प्रचारक होते। म्हणजे मोदींच्या नेतृत्वानंतर सुद्धा लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी जरी भाजपला साथ दिलेली असली तरी विधानसभेत मात्र वेळोवेळी त्यांनी भाजपला नाकारलं होतं। कलानुसार 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार असं दिसतं। दिल्लीमध्ये फक्त 4 जागांचा कल हाती येणं आता बाकी आहे। 66 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत। केवळ 4 जागांचे कल हाती येणं आता बाकी आहे आणि या कलांमध्ये भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे। दिल्लीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट होताना दिसतंय। 70 पैकी